हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 3 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. एकीकडे नुपूर ही मल्हारच्या ऑफिसमध्ये त्याच्या किचनमध्ये काम करते आणि सागरिकाला म्हणजेच तायडीला हे सहन होत नाहीये. त्यामुळे ती तिच्या वाटेत अनेक काटे आणतीये आणि मल्हार हा नुपूरवर चिडतोय, नुपूर मल्हारवर चिडतीये आणि या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झालीये. तर दुसरीकडे तायडीने एक खूप मोठा मास्टर प्लॅन बनवलाय आणि आता ती मल्हारची कंपनी सुमती इव्हेंट्स स्वतःच्या नावावर करून घेणार आहे आणि मल्हारला लवकरच या कंपनीतून बाहेर हाकलणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आशा ही मोदक पात्र घेऊन किचनमध्ये जात असते, परंतु त्याच वेळेस तिला ठेस लागते आणि ती खाली पडणार इतक्यात मल्हार तिला सावरतो आणि आशाला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो विचारतो, आई तुम्ही येथे कशा? तर आशा त्याला सांगते, हे मोदक पात्र राहिलं होतं ना, ते मी घ्यायला आले होते आणि मी या गाडीत नुपूर बरोबर आलीये. हे ऐकून मल्हारला खूप राग येतो आणि तो विचार करतो, काय मुलगी आहे, स्वतःच्या आजारी आईला सुद्धा काम करायला लावतीये. आशा त्याला विचारते काय झालं, तर मल्हार म्हणतो काही नाही, चला मी तुम्हाला वर सोडून येतो. आणि तो आशाला खूप प्रेमाने आतमध्ये घेऊन येतो, सोफ्यावर बसवतो आणि विचारतो, तुम्ही हे पात्र नेऊ नका, मी कोणाला पोचवायला सांगतो. आणि तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काही त्रास होतोय का, चहा पाणी नाश्ता काय हवं असेल ते सांगा. तर आशा म्हणते नाही नाही मला काही नकोय. पण मल्हार आपल्या स्टाफला हाक मारतो आणि त्यांना आशाला चहा आणि नाश्ता द्यायला सांगतो. तो म्हणतो, आई तुम्हाला काही हवं असेल तर बिनधास्त मला सांगा, मी माझं काम करतो. असं म्हणून तो तेथून निघून जातो. आशाला खूप बरं वाटतं. तर इकडे नुपूर ही किचनमध्ये अळू वड्या बनवत असते आणि अळूच्या पाण्याला बेसन पीठ लावत असते. तेवढ्यात तायडी तेथे येते. नुपूरला पाहून तिला खूप राग येतो आणि नुपूरने हँड ग्लोव्ज नाही घातलेत हे पाहून ती खूप चिडते आणि विचारते, हँड ग्लोव्ज कोठे? तर नुपूर सांगते, नाही घातले मॅडम, कारण हँड ग्लोव्ज घातले तर मग या अन्नात माझ्या हातची चव कशी उतरणार? तायडी खूप चिडते आणि म्हणते, व्हॉट नॉनसेन्स, ही माझी कंपनी आहे. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. तायडी म्हणते, ही आमची कंपनी आहे, माझी आणि मल्हारची, आणि या कंपनीमध्ये सगळे रूल्स फॉलो होतात. मी आणि मल्हार सुद्धा रूल्स फॉलो करतो, त्यामुळे तुला सुद्धा रूल्स फॉलो करावे लागतील आणि ग्लव्ज घालावे लागतीलच. आणि जर नाही जमत ना तर येथून निघायचं, येथे तुला काम नाही करता येणार. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर ही तिला हाक मारते, ऐका ना. तर तायडी मागे वळून पाहते आणि चिडून म्हणते, मॅम, सागरिका मॅम म्हणायचं. नुपूर म्हणते, हो सागरिका मॅम, ठीक आहे, मी ग्लव्ज घालते. तायडीला खूप आनंद होतो आणि नुपूर तिच्या समोरूनच बाहेर जाते. तर बाहेर ऑफिसमध्ये सगळा स्टाफ आलेला असतो आणि सगळ्यांची कामं सुरू असतात. नुपूर हात कुठे धुवायचे त्यासाठी बेसिन शोधत असते आणि त्याच वेळेस तेथे मल्हार येत असतो. तेथे काचेचा दरवाजा असतो, पण नुपूरच्या हाताला बेसन लागलेलं असतं, त्यामुळे ती आपल्या हाताने हा दरवाजा उघडते आणि त्याच वेळेस मल्हारला पिऊन हाक मारतो. नुपूर ही जात असते, ती खाली पाहत असते, तिचं लक्ष नसतं. नुपूरच्या पायाला ठेस लागते आणि नुपूरचा तोल जातो. मल्हार हा पाठमोरा उभा असतो आणि मल्हारच्या कोटवर, त्याच्या पाठीवरच नुपूरच्या दोन्ही हातांच्या पंजांचे ठसे लागतात आणि तिच्या हाताला बेसनपीठ लागल्यामुळे तिच्या हातांच्या जे छापे असतात ते त्याच्या कोटवर लागतात. मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हारला माहीत नसतं की त्याच्या पाठीला हे बेसनपीठाचे डाग लागलेत किंवा छापे लागले आहेत. तो मागे येऊन पाहतो की कुणी मला धक्का दिलाय. तर नुपूर चांगलीच घाबरते की हे काय घडलंय. मल्हार मागे वळून पाहतो, नुपूर घाबरते आणि आपले हात मागे लपवते. मल्हार तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतो. तर नुपूर त्याला सॉरी म्हणते, सॉरी सर. आणि इकडे ऑफिसमध्ये एक कपल येतं, ज्यांचं लग्न होणार असतं आणि सुमती इव्हेंट्स या लग्नाची सगळी अरेंजमेंट करणार असते, हा इव्हेंट प्लॅन करणार असते. तायडी त्यांना रिसीव्ह करते आणि म्हणते, आमची कंपनी सगळ्यात मोठी कंपनी आहे या शहरातली, सुमती इव्हेंट्स. आमच्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत, खूप साऱ्या आयडियाज आहेत, तुम्हाला जसं हवं तसं लग्न आम्ही करून देऊ शकतो. आणि सगळ्यात आधी तायडी त्यांच्या कपड्यांसाठी त्यांना घेऊन येते आणि म्हणते, सध्या लग्नामध्ये इंडो वेस्टर्न कपड्यांचीच फॅशन आहे, सगळे कपल्स असेच कपडे घालतात, तुम्हाला इंडियनही छान दिसतील, वेस्टर्न सुद्धा छान दिसतील आणि तुम्ही तुमच्या आवडीने कपड्यांची सिलेक्शन करू शकतात. तर हा नवरा मुलगा म्हणतो,
आम्हाला अशी डिझाईन हवी आहे जी सगळ्यात हटकी असेल, सगळ्यात वेगळी असेल, पण त्याचबरोबर आपल्या परंपरांना जोडणारी सुद्धा असेल. आणि तायडी विचार करते अशी कोणती डिझाईन. आणि त्याच वेळेस मल्हार हा नुपूरला सॉरी म्हणून तेथून पुढे येत असतो आणि तेवढ्यात त्याला कोणतरी हाक मारतं. सर. मल्हार हा मागे वळून पाहतो तर मल्हारच्या पाठीवर नुपूरच्या हातांचे 2 ठसे असतात आणि हे पाहून तायडीला मोठा धक्काच बसतो. तर हे जे कपल असतं त्यांना हे डिझाईन खूप आवडतं आणि ते म्हणतात आम्हाला असंच डिझाईन हवंय. तर तेवढ्यात मल्हार आणि तायडी हे एकमेकांसमोर येतात. तायडी विचारते मल्हार हे काय, तुझ्या पाठीवर हे कसला डाग आहे. मल्हार विचारतो कसला डाग. मल्हार हा आरशात पाहतो तर त्याला दिसतं की आपल्या पाठीवर हे हातांचे 2 ठसे. त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो तायडी मला नाही माहीत हा डाग कसा काय लागला. आणि तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि म्हणते सॉरी सर, हा डाग माझ्यामुळे लागलाय. माझा तुम्हाला धक्का लागला होता ना तेव्हा माझ्या हाताला बेसनपीठ होतं आणि त्याचा छापा लागलाय. मल्हार आणि तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते आर यू मॅड ऑर व्हॉट, तुला अक्कल आहे का? तू त्याच्या इज्जतीचा फालुदा करायला इथे आली का? साधा बेसिक सेन्स नाही का तुझ्याकडे? हात धुवून घ्यावेत, कोणा धक्का देऊ नये, मूर्ख कुठली. आणि मल्हार हा नुपूरकडे पाहतच राहतो. नुपूर काहीच बोलत नाही आणि सगळं गुपचूप ऐकून घेते. तायडी मल्हारला म्हणते मल्हार मी तुला सांगितलं होतं या मूर्ख मुलीला आपल्या ऑफिसमध्ये किचनची जागा देऊ नको, तू माझं ऐकलं नाही आणि आता हे आपल्याला नुसता त्रास देते. तेवढ्यात हे नवीन कपल तेथे येतं आणि तायडी त्यांना विचारते आवडले का तुम्हाला डिझाईन. तर ही मुलगी सांगते हो, आमचं कोटचं डिझाईन फायनल झालंय. तायडी विचारते कोणतं डिझाईन. तर ही मुलगी सांगते सरांचं जे कोटचं डिझाईन आहे ना तेच डिझाईन आम्ही फायनल केलंय. मल्हार आणि तायडीला जबर धक्काच बसतो. हा मुलगा म्हणतो खरंच हे खूप युनिक डिझाईन आहे आणि किती छान डिझाईन आहे, पण या डिझाईनचा अर्थ नेमका काय. मल्हार आणि तायडीला या डिझाईनचा अर्थच माहीत नसतो. तेवढ्यात नुपूर पुढे येते आणि म्हणते सर मी सांगू का. तायडी आणि मल्हारला जबर धक्काच बसतो. हे दोघे काहीच बोलत नाही. पण नुपूर सांगते या डिझाईनचा अर्थ खूप छान आहे. तुझ्या सोबतीने मी आयुष्य एकत्र जगणारे आणि आपण एकमेकांच्या बरोबरच आयुष्यभर राहायचंय असा या डिझाईनचा अर्थ आहे. तायडीला खूप राग येतो. मल्हारला हे वाक्य खूप आवडतं आणि या नवीन कपलला सुद्धा खूप आवडतं आणि ते म्हणतात किती छान ना, डिझाईन सुद्धा छान आहे आणि या वाक्याचा अर्थ सुद्धा किती छान आहे. हे दोघे खूप खुश होतात आणि नुपूर मल्हारला विचारते बरोबर ना सर. मल्हार म्हणतो हो एकदम बरोबर. नुपूरच्या शब्दात शब्द त्याने मिसळला म्हणून तायडी खूप चिडते आणि मग तायडी आणि मल्हार या कपलला घेऊन तेथून निघून जातात की चला आपण बाकीचे डिझाईन्स फायनल करूया. तायडी खूप चिडलेली असते की नुपूर आता डोक्यावर चढून नाचायला लागलीये. मल्हार त्याच्या केबिनमध्ये येतो आणि हा कोट काढून ठेवतो आणि त्याचं काम करू लागतो. त्याला दिसतं की या कोटवर हे छापे लागलेत आणि त्याला आठवतं की नुपूरने मागून जेव्हा आपला धक्का दिला होता तेव्हाच हे सगळं झालं होतं. तो आपलं काम करत असतो. तेवढ्यात मल्हारचा शेफ तेथे येतो आणि म्हणतो सर लवकर चला माझ्याबरोबर, त्या नवीन मुलीने किचनमध्ये खूप मोठा गोंधळ घालून ठेवलाय. मल्हारला खूप राग येतो. तर इकडे किचनमध्ये नुपूर मटकीची उसळ बनवत असते. तेव्हा ते बाकीचे शेफ्स असतात. ते म्हणतात मॅडम किती छान सुगंध येतोय, आम्हाला सुद्धा थोडी टेस्ट करायला द्याल का. नुपूरला आनंद होतो आणि नुपूर म्हणते तुम्हाला सुगंध आवडलाय का, द्या मी तुम्हाला टेस्ट करायला देते. ही सगळी माणसं तिला 2-3 वाट्या देतात आणि नुपूर त्यांना या वाटीमध्ये उसळ देऊ लागते. तेवढ्यात मल्हार या शेफ बरोबर तेथे येतो आणि तो हे सगळं पाहतो की सगळे शेफ नुपूरच्या आजूबाजूला आहेत आणि तिच्याकडून हे उसळ टेस्ट करताय. नुपूर सगळ्यांना उसळ देते. तेवढ्यात मल्हार किचनमध्ये येतो. मल्हारला पाहून सगळे घाबरतात आणि उसळची प्लेट खाली ठेवून देतात. मल्हार नुपूरवर खूप चिडतो आणि विचारतो मिस नुपूर हे काय चाललंय तुमचं. मी तुम्हाला या किचनची जागा फक्त 10 वाजेपर्यंत दिली होती आणि आता माझा स्टाफ येथे आलाय, त्यांना किचनचा ताबा हवाय, त्यांना गॅस हवाय आणि तुम्ही त्यांना ते देत नाही आहात. तर नुपूर म्हणते सॉरी सर, आज माझा पहिला दिवस होता ना त्यामुळे मला थोडा उशीर झाला, अनेक चुका सुद्धा झाल्या. आज मला फक्त थोडं कन्सेशन द्या, उद्यापासून मी 10 वाजेच्या आत नक्की माझं काम उरकत जाईल. आणि नुपूर ही मागे वळते. तेवढ्यात तिची जी ओढणी असते ती गॅसला लागते आणि तिची ओढणी पेट घेते. मल्हार हे पाहतो. मल्हार आणि सगळेजण खूप घाबरतात. पण मल्हार नुपूरची ओढणी ओढून घेतो. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूर विचारते सर तुम्ही हे काय करताय. तर मल्हार तिच्या समोर ही ओढणी पकडतो. ओढणी जळतीये हे पाहून नुपूरला जबर धक्काच बसतो. मल्हार
ही ओढणी जमिनीवर टाकतो आणि बुटाने ही आग विझवतो. नुपूर चांगलीच घाबरलेली असते. मल्हार तिची ही ओढणी हातात घेतो आणि नुपूरला परत देतो. नुपूर त्याला सॉरी आणि थँक्यू म्हणते. मल्हार सुद्धा तिला सॉरी आणि थँक्यू म्हणतो आणि तिला चांगलंच सुनावतो. मिस नुपूर, तुम्ही हे काय करताय? आज तुमच्या चुकीमुळे, हलगर्जीपणामुळे येथे किती मोठा अपघात झाला असता. माझं अख्खं किचन, माझं ऑफिस जळून गेलं असतं. तुम्ही हा हलगर्जीपणा बंद करा आणि डोकं ठिकाणावर ठेवून काम करा. नुपूर म्हणते, सॉरी सर, पुन्हा अशी चूक माझ्याकडे होणार नाही. मल्हार म्हणतो, आणि यानंतर तुम्ही 10 वाजेच्या आत तुमचं सगळं काम उरकायचं आणि माझ्या शेफला किचनचा ताबा द्यायचा, हे लक्षात ठेवायचं. नुपूर हो म्हणते. मल्हार तेथून निघून जातो. नुपूरला खूप भीती वाटते की आज खरंच खूप मोठा अनर्थ झाला असता आणि अनर्थ टळलाय. तर इकडे आशा ही बाहेर सोफ्यावर बसलेली असते. ती किचनमध्ये जाण्यासाठी उभी राहते. तेवढ्यात तिला चक्कर येते आणि ती पुन्हा एकदा सोफ्यावर बसते, डोक्याला हात लावते. तेवढ्यात तायडी तेथे येते. तायडीला दिसतं ही तर आशा आहे, त्या नुपूरची आई, आणि आता हीच ती संधी असा विचार करून तायडी ही ऑफिसच्या बाहेर येते आणि वॉचमॅनवर चिडून त्याला विचारते, काय रे, फुकटचा पगार घेतोस का? ती म्हातारी बाई तेथे आतमध्ये सोफ्यावर जाऊन बसलीये. अशा गरीब लोकांची तोंड पाहिली ना तर आपले सगळे क्लायंट्स पळून जातील. मला आत्ताच्या आत्ता त्या म्हातारीला येथून हाकलून दिलेलं पाहिजे. तिच्याशी प्रेमाने नाही बोलायचं, उद्धटपणे बोलायचं आणि तिला येथून हाकलून लावायचं. आणि जर 5 मिनिटाच्या आत ती मला येथे दिसली तर तू येथे नाही दिसणार, तुझी नोकरी येथून जाईल. वॉचमॅन खूप घाबरतो, आतमध्ये येतो आणि आशासमोर जोरात काठी वाजवतो आणि म्हणतो, ओ चला निघा इथून. आशा म्हणते, हो हो मी जातीये. तेवढ्यात कोमल तेथे येते आणि हे सगळं पाहू लागते. आशा म्हणते, हो चाललीये ना? तर हा वॉचमॅन म्हणतो, चाललीये काय? तुमच्या लोकांची नाटकं मला चांगली कळतात, चला निघा इथून. कोमल काही बोलणार इतक्यात मल्हार तेथे फोनवर बोलत बोलत येतो आणि तो हे सगळं पाहतो. कोमल विचार करते, नुपूरला हे सगळं सांगावंच लागेल. मल्हार वॉचमॅनवर खूप चिडतो आणि म्हणतो, तुला मोठ्या माणसाशी बोलण्याची अक्कल नाहीये का? निघ इथून. वॉचमॅन घाबरून तेथून निघून जातो आणि मल्हार हा आशाला म्हणतो, सॉरी, तो तुमच्याशी वाईट वागला ना, चला मी तुम्हाला किचनमध्ये सोडून येतो. तर आशा म्हणते, नाही नाही मी जाईल ना, तुला महत्त्वाचं काम असेल. मल्हार म्हणतो, नाही आई, येथेच तर सोडायचंय, मी तुम्हाला सोडून येतो. आणि तो आशाचा हात पकडतो आणि तिला सोडायला येतो. इकडे नुपूर ही अळूवड्या कट करत असते. कोमल तेथे येते आणि तिला झालेला सगळा प्रकार सांगते की वॉचमॅन हा आशाशी किती उद्धटपणे बोलला, त्याने आशाचा अपमान केला. हे ऐकून नुपूरला खूप राग येतो. तर इकडे मल्हार हा आशाला हाताला पकडून किचनमध्ये आणत असतो. आशा त्याला म्हणते, खरंच तू किती चांगला मुलगा आहेस, तू जा आता, मी जाईल. तर मल्हार म्हणतो, नाही आई, आलंय किचन, मी तुम्हाला सोडून येतो. आशा म्हणते, अरे तुझं महत्त्वाची कामं असतील, तू जा. मल्हार विचारतो, तुम्ही जाल ना? आशा हो म्हणते, स्माईल करते. मल्हार त्याचं काम करायला निघून जातो आणि आशा ही किचनमध्ये येते. नुपूर तिला विचारते, आई आता खाली जे काही घडलं ते खरं आहे ना? आशा म्हणते, असं काहीच घडलं नाही. नुपूर चिडून विचारते, आई खरं खरं सांगा. आशा म्हणते, हो घडलं, पण झालं गेलं विसरून जा. नुपूर चिडून म्हणते, नाही विसरू शकत. आणि ती रागारागाने मल्हार जवळ येते. मल्हार फोनवर बोलत असतो आणि मागे वळून पाहतो. नुपूर त्याच्यावर खूप चिडते आणि त्याला जाब विचारते, मल्हार सर, तुम्ही तुमच्या स्टाफला शिकवलं नाहीये का की दुसऱ्यांशी कसं वागायचं, वयस्कर माणसांशी कसं बोलायचं, काय बोलायचं? मल्हार म्हणतो, मी त्याला ओरडलोय आणि माझ्या स्टाफने चुकी केलीये. तर नुपूर चिडून म्हणते, स्टाफने चुकी केलीये याचा अर्थ तुम्ही चुकी केलीये, कारण तुम्ही या कंपनीचे मालक आहात आणि स्टाफची कोणतीही चूक ही तुमची चूक असते. तुम्ही त्यांना मोठ्या माणसाशी कसं बोलायचं ते शिकू शकले नाही आणि एवढी मोठी कंपनी चालवताय. मल्हारला खूप राग येतो. मल्हार चिडून म्हणतो, मी माझी चूक मान्य केलीये, त्या वॉचमनला ओरडलोय, पण तुम्ही आता माझ्याशी जे काही बोलताय ना ते अगदीच चुकीचं आहे. नुपूर चिडून म्हणते, एकतर चूक तुमची आहे आणि तुम्ही मलाच चुकीचं समजताय का? तेवढ्यात तायडी तेथे येते. ती नुपूरवर खूप चिडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मल्हारशी असं बोलण्याची? तो माझा भाऊ आहे आणि या कंपनीचा मालक आहे. त्याने तुझ्यावर उपकार केलेत, तुला गरज आहे म्हणून आमच्या ऑफिसमधील किचनची जागा तुला दिली आणि तू त्यालाच ओरडतीये, त्यालाच बोलतीये. एक लक्षात ठेवायचं, त्याच्याशी असं बोलायचं नाही. आणि ती मल्हारला म्हणते, मल्हार तू जा येथून. मल्हार तेथून निघून जातो. नुपूर खूप चिडलेली असते. तायडी ही पुन्हा एकदा नुपूरला म्हणते,
तुझी ना लायकी नाही येथे काम करण्याची, आणि तुझ्यात जर का एवढाच तोरा असेल ना तर आत्ताच्या आत्ता तुझं सामान बांधायचं, त्या म्हातारीला उचलायचं आणि येथून निघायचं. पुन्हा मल्हारशी असं बोलण्याची हिंमत नाही करायची. नुपूर खूप चिडते, पण ती तायडीला काहीच बोलत नाही आणि किचनमध्ये निघून जाते. तर तायडी विचार करते, आता या पोरीला मी लवकरच येथून हाकलून लावणार, तिला येथे जास्त वेळ टिकू देणार नाही. तर इकडे कोमल ही आशाबरोबर असते. आशाला विचारते, तुम्हाला पाणी देऊ का? आशा हो म्हणते. कोमल तिला पाणी प्यायला देते. आशा पाणी पिते. इतक्यात नुपूर तेथे येते आणि म्हणते, आई तुम्हाला बरं वाटतंय ना? ती हो म्हणते आणि नुपूर ही आपलं काम करू लागते. ती आशाला सांगते, आई आपल्याला लवकर जायचंय, सगळं आवरून घेऊया. तर आशाला समजतं की आपल्यामुळे तिला त्रास होतोय, नुपूरला त्रास होतोय, आणि ती नुपूरला विचारते, मी तुझ्यासाठी अडगळ आहे ना, तुला माझा त्रास होतोय ना? तर नुपूर तिला म्हणते, नाही आई, तुम्ही माझ्यासाठी अडगळ नाही आहात, तर तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात मोठा खजिना आहात, जो मला आयुष्यभर माझ्याबरोबर ठेवायचा आहे, कधीही माझ्यापासून दूर जाऊ द्यायचा नाहीये. हे ऐकून आशाला खूप आनंद होतो. नुपूर म्हणते, चला पटापट कामावरूया, आपल्याला निघायचंय, आणि ती उरलेलं काम करू लागते. तर आशा तिला म्हणते, मल्हार आहे ना खूप चांगला मुलगा आहे, मला चक्कर येत होती तर त्याने मला सावरलं, बसवलं, चहा पाणी नाश्ता दिला आणि माझ्याशी खूप प्रेमाने वागला. आत्ताही तो मला किचनमध्ये सोडायला येत होता, पण त्याला काम आलं, मीच त्याला म्हटलं तू जा, एक नंबर चांगला मुलगा आहे तो. पण नुपूरला हे पटत नाही. नुपूर आशाला म्हणते, आई तुम्ही चांगले आहात ना, म्हणून तुम्हाला सगळं जग चांगलं वाटतं, परंतु जग जसं असतं ना ते तसंच असतं. आपण चांगलं असतो म्हणून ते काही बदलत नाही. पण आशाला मात्र हे पटत नाही. नुपूरला त्या तायडीमुळे मल्हारचा सुद्धा राग आलेला असतो. तायडी ही तिच्या केबिनमध्ये असते. तेवढ्यात त्यांचा हेड शेफ तेथे येतो आणि विचारतो, मॅडम माझ्याकडून काही चुकलंय का? तायडी विचारते, काय झालं? तर हा शेफ म्हणतो, तुम्ही त्या नवीन मुलीला इथे आणून ठेवलंय, याचा अर्थ माझा जॉब आता जाणार आहे, हे खरं आहे ना? तर तायडी सांगते, नाही रे, त्या मुलीला मी नाही आणलंय, मल्हारने आणलंय, आणि फक्त किचनची जागा तिला दिली आहे काम करण्यासाठी, तुझी नोकरी नाही जाणार आहे. तर हा शेफ म्हणतो, मॅडम खरं सांगा, मला या नोकरीची खूप गरज आहे, आणि जर माझी नोकरी गेली ना तर मला खूप प्रॉब्लेम येतील. आणि तायडीला एक कल्पना सुचते आणि तायडी त्याला विचारते, खरंच तुला जॉबची गरज आहे ना? मग मी जसं सांगेल तसं करावं लागेल. म्हणजे आता नुपूरला त्रास देण्यासाठी तायडी या शेफचा वापर करून घेणार आहे. तर इकडे मीना ही मस्तपैकी सोफ्यावर बसून टेबलावर पाय ठेवून गेम खेळत असते, कॅन्डी क्रश खेळत बसलेली असते. तेवढ्यात तिची मुलगी ईशा तेथे येते आणि म्हणते, आई आमच्या शाळेची सहल जाणार आहे, मला पैसे दे. तर मीना म्हणते, पैसे मी कशाला द्यायचे, शाळेची सहल जाणार आहे ना, मग शाळेने आपल्याला पैसे द्यायला हवे. तर ईशा चिडून म्हणते, आई काय चेष्टा करतेस, उद्या फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे, मला पैसे दे. तर ती चिडून म्हणते, नाही रे, पैसे नाही आहेत माझ्याकडे, आणि जा इथून, मी महत्त्वाचं काम करते, दिसत नाही का तुला? ईशा चिडून म्हणते, आई कसलं महत्त्वाचं काम करते, मला माहिती आहे, तू गेम खेळतीये, दिवसभर लोळत पडतेस, गेम खेळतेस, काही काम करत नाही आणि खोटं बोलतेस की मी महत्त्वाचं काम करतेय. मीनाला खूप राग येतो आणि ती चक्क ईशाला पकडते आणि ईशाच्या पाठीत जोरात दणका देणार. इतक्यात नुपूर घरी येते. नुपूर आणि आशा घरी पोहोचतात. नुपूर तिचा हात पकडते आणि विचारते, काय झालं वहिनी, ईशाला का मारतीयेस? तर ईशा नुपूरला घट्ट मिठी मारते आणि झालेला सगळा प्रकार सांगते. मी आईकडे पैसे मागितले तर आई गेम खेळत होती आणि मला खोटं सांगते की माझ्याकडे पैसे नाहीये आणि मी महत्त्वाचं काम करते. नुपूर आणि आशाला खूप राग येतो आणि तेव्हा नुपूर ही ईशाला जवळ घेते आणि तिला सांगते, बाळा काळजी करू नको, मी तुला सहलीसाठी पैसे देईल. ईशाला खूप आनंद होतो आणि ती तेथून निघून जाते. तर मीना चिडून म्हणते, पैशांची खाण सापडली काय, घराचंही कर्ज फेडशील आणि सहलीलाही पैसे देशील, एवढे पैसे कुठून येणार? तेवढ्यात अन्वय घरी येतो आणि म्हणतो, आता कोणालाही पैशांची काळजी करायची गरज नाहीये. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अन्वय घरात येतो आणि चक्क नुपूरच्या हातांमध्ये पैशांचं एक मोठं पाकिट देतो. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मीना लगेचच नुपूरच्या हातातून हे पाकिट हिसकावून घेते आणि त्यातून चक्क 1,00,000 रुपये बाहेर काढते आणि विचारते, अन्वय तू आपलं घर विकलं वाटतं, एवढे पैसे तुझ्याकडून कुठून आले? तर नुपूर ही मीनाला सांगते, वहिनी माझा दादा आहे ना घर विकणाऱ्यातला नाहीये, तुला माहीत नसेल, पण जेव्हा मी ईशा एवढी होते ना तेव्हा माझ्या शाळेची सुद्धा सहल जाणार होती आणि तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, पण माझ्या दादाने त्याच्या आवडीची वस्तू विकली आणि माझ्या सहलीचे पैसे भरले
आणि तो दादा कधीच असं करू शकत नाही. जो स्वतःच्या आवडीची वस्तू दुसऱ्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी विकू शकतो ना, तो कधीही स्वतःचं राहतं घर नाही विकू शकत. मीनाला खूप राग येतो आणि ती म्हणते, अरे बापरे, तुमच्या दोघा भावा बहिणींचं प्रेम पाहून ना माझा उरच भरून आला, मला एवढं प्रेम नाही सहन होणार. आणि ती तेथून निघून जाते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मीना ही जाणून बुजून नुपूरला उशीर व्हावा म्हणून वेदांचं घड्याळ लपवून ठेवणार आणि नुपूर हे घड्याळ शोधत बसेल. त्यामुळे तिला ऑफिसला जायला उशीर होईल आणि उशिरा आल्यामुळे तिला मल्हार जाब विचारणार, उशीर का झाला? तर नुपूर त्याला सांगेल, मी घड्याळ शोधत होते. मल्हार विचारणार, कामाची वेळ महत्वाची की घड्याळ महत्वाचं? नुपूर त्याला सांगणार, काही घड्याळं खूप महत्वाची असतात, त्यांना फक्त वेळच दाखवता येत नाही, तर त्यांच्यात भावना सुद्धा गुंतलेल्या असतात. आणि मल्हार विचार करणार, असं नेमकं कोणतं घड्याळ यायचं? त्याच वेळेस तायडी तेथे येईल आणि मल्हारला म्हणेल, आता हा जो लग्नाचा इव्हेंट आहे ना, तो मला हँडल करू दे, आणि जर मी तो हँडल केला तर तुझी काही हरकत नसेल ना? तर मल्हार म्हणणार, तायडे, ही फक्त माझी कंपनी नाहीये, या कंपनीचा मी एकटा मालक नाहीये, तू सुद्धा या कंपनीची मालकीण आहेस. त्यामुळे तू माझ्या परवानगीशिवाय हा इव्हेंट हँडल करू शकते, मला विचारायची गरज नाहीये. आणि त्यामुळे तायडी खूप खुश होईल आणि विचार करेल, मल्हार फक्त एवढा इव्हेंट सक्सेसफुल झाला ना, मग त्यानंतर या सुमती इव्हेंटचं मी सागरिका इव्हेंट्स करणार आणि तुला या कंपनीतून कायमचं बाहेर काढणार. म्हणजेच आता तायडी ही मल्हारची कंपनी स्वतःच्या नावावर करून घेणार आहे. मग तिचा नेमका प्लॅन काय आहे आणि नुपूर काय करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.